विशाल उर्फच्या पप्पांचं चाललंय तरी काय. रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय. जसं की तुम्हाला माहित आहे, विशाल उर्फच्या वावरात बसवलाय सोलार पंप. त्याचा पोल आम्हाला करायचा होता फिट. आणि मग काय तर घराशेजारली खडी घेऊन निघाला विशाल उर्फे रानात. पप्पा मला म्हणले, अरे काय व्हिडिओ काढतो, घे खडीचं बोचक बोकंडी आणि टाक वावरात नेऊन. आणि हा बघा आमचा सोलार पंप किती मस्तपैकी उभा आहे. पप्पांनी घेतली लगेच खडी रिकामी करून आणि त्या खडीमध्ये टाकली थोडीशी कच. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं सिमेंट. पप्पाने घेतलं सगळं मिश्रण करून. आता वेळ आली ती पाण्याची. मग काय तर केला लगेच सोलार पंप चालू. आणि आम्ही घेतलं पाणी बाटलीमध्ये काढून. पाईप मधून पाणी एकदम खळाखळा बाहेरच आलं. आणि आमच्या पाण्याचं काम पण झालं. लगेचच सगळा मटेरियल घेतला मिक्स करून आणि लगेच टाकला त्या पोलच्या बुडाला. आता पोलचं तरी झालं काम. आणि तुम्ही म्हणता नाही विशाल उर्फे तेलाची बाटली घेऊन करतो तरी काय. आमच्या वावरातले कॉक झाले होते फिट्ट आणि त्याला करायचं होतं निट्ट. आणि तेलाने काम त्याचं केलं फिट्ट. आता कॉक होणार नाही घट्ट. दमलो बाबा एकदाच. मग काय तर घेतलं पाणी गटागटा पिऊन. आता परत करायची होती मोटर चालू. मग घेतला पाईप आणि टाकला आमच्या तिथल्या शेजारच्या पाईपामध्ये. पाईप तर झाला व्यवस्थित पैकी फिट करून. आता म्हणलं करावी मोटर चालू आणि बघावं पाणी कसं येतंय ते. आणि बघतो तरी काय, मोटर केली चालू आणि बघितलं पाणी तर ते पाणी खूपच कमी येत होतं. आता म्हणलं याला काय झालं, बघतो तर काय, आमची पाईपलाईन चांगलीच फुटली होती आणि तिथं पाणी चांगलंच गळत होतं. चेक केली पाईपलाईन तर त्याला भरमोठं बिल पडलं होतं. आणि मग काय तर विशाल उर्फेने लगेच पळत जाऊन केली मोटर बंद. आता म्हणलं घरी जावं तर पप्पा म्हणले जरा थांब कशासाठी, तर पप्पाने लिहिलं सिमेंट वर इन्स्टॉलेशन केलेली तारीख. आता ही इन्स्टॉलेशनची तारीख कायमच लक्षात राहील. चला तर मित्रांनो मी जातो घरी. तोपर्यंत तुम्ही काय फॉलो करून